वर्धा शहरातील विविध भागात दुचाकी वाहनांचे मूळ सायलेन्सर बदलून फटाके फोडणारे सायलेन्सर बसवून वाहन चालकाकडून धूम ठोकली जात होती। वर्धा वाहतूक नियंत्रण पोलिसांकडून अशा रोडरोमिओवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला। 2025 मध्ये कारवाई करत तब्बल 150 फटाके फोडणारे सायलेन्सर जप्त करण्यात आले होते। न्यायालयाच्या आदेशाने दिनांक 8 जानेवारी रोजी बजाज चौकात पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सायलेन्सरवर बुलडोझर चालवून सायलेन्सर नष्ट करण्यात आले। रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायद्यानुसार जे सायलेन्सर बनावट आहे, मोठ्या आवाजाचे आहेत, जे अनधिकृत बसविण्यात आले होते, ज्यांचा आवाज 80 डेसिबलपेक्षा जास्त होता, आवाजाने इतर चालक आणि नागरिकांना त्रास होत होता, असे 150 सायलेन्सर जप्त केले होते। ते सर्व सायलेन्सर न्यायालयाच्या आदेशाने पंचसमाक्ष नष्ट करण्यात आले। शहरासह जिल्ह्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे। शहरातील बजाज चौकात, बॅचलर रोड, आर्वी नाका परिसर तसेच आरती चौकसह मुख्य मार्गावर नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे। यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगेश येळणे, संजय भांडेकर, रियाज खान तसेच संपूर्ण टीम कार्यरत आहे। वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकावर दंडात्मक कारवाई केली। 10,672 प्रकरणामध्ये 58,43,000 रुपयावर दंड वसूल करण्यात आला आहे, तर 85,711 पेक्षा जास्त वाहनचालकांना 6,24,58,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। हा दंड वसूल करण्यासाठी वाहनचालकांना नोटीस बजावण्यात आली आहे। कोणत्याही वाहनचालकाकडून विनापरवाना सायलेन्सरमध्ये बदल करू नये, मोठ्या आवाजाचे सायलेन्सर वापरू नये, फटाके फोडू नयेत, नियमांचे पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक विलास पाटील, वाहतूक शाखा यांनी दिली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज प्रमोद सोनकुसरे, वर्धा तालुका प्रतिनिधी।